तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले गव्हाचे पीक सध्या पोटरीत किंवा ओंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे का? जर हो तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. गव्हाच्या या नाजूक अवस्थेत थोडीशीही चूक झाल्यास हातातोंडाशी आलेले 20 ते 25% पीक वाया जाऊ शकते. पण काळजी नको, या टप्प्यावर एक जादुई फवारणी करून तुम्ही केवळ नुकसानच टाळणार नाही, तर उत्पन्नात थेट 10 ते 15% वाढसुद्धा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया गव्हाच्या ओंबीचा आकार आणि दाण्याचे वजन वाढवणारा हा खात्रीशीर उपाय. तर ओंबी अवस्थेतील फवारणी. सध्या सर्वत्र गव्हाचे पीक जोमाने उभे आहेत. अनेक ठिकाणी गहू आता ओंबी अवस्थेत आला आहे. ही वेळ पिकासाठी अत्यंत संवेदनशील असते. या काळात पिकाला योग्य पोषण मिळाले नाही तर गव्हाच्या ओंबीतील दाणे पोचट राहतात आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पण या समस्येवर एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. नेमकी कोणती फवारणी करायची? या अवस्थेत गव्हाला सर्वात जास्त गरज असते ती फॉस्फरस आणि पोटॅशच्या अन्नद्रव्यांची. तसेच वातावरणातील बदलांमुळे बुरशीजन्य रोगांचा धोकाही असतो. यासाठी आपल्याला खालील 3 घटकांचे कॉम्बिनेशन करून फवारणी घ्यायची आहे. तर त्यामध्ये पहिलं म्हणजे विद्राव्य खत 05234. गव्हाची ओंबी बाहेर पडत असताना 05234 या विद्राव्य खताचा वापर करावा. यामुळे पिकाला फॉस्फरस आणि पोटॅश मिळून दाणे भरण्यास मदत होते. प्रमाण 100 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर मायक्रोन्यूट्रियस म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये. यामध्ये आपल्याला मायक्रोमिक्स टोटल रॅलिस कंपनीचे टाटा रॅलिस कंपनीचे घ्यायचे आहे. यामध्ये चांगले मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट वापरू शकता. प्रमाण 20 ग्रॅम 20 लिटर पंपासाठी. त्यानंतर बुरशीनाशक घ्यायचं आहे, कोणतंही घेऊ शकता. या फवारणीचे फायदे: गव्हाच्या ओंबीची लांबी वाढते, ओंबीतील प्रत्येक दाण्याचे पोषण होऊन वजन वाढते, बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते, एकंदरीत उत्पन्नात 10 ते 15% वाढ होते. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आता आपल्या ॲग्रो एक्सप्रेस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आणि शेतीसाठी फायदेशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवर स्वतः मिळत असतात. धन्यवाद.